लोकप्रतिनिधी, मंत्री, जिल्हाधिकारी, सीओ, पोलीस आयुक्त, ग्रामीणचे SP, सर्व विभागाचे अधिकारी, आयुक्त आणि सर्व विभागीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी, आजच्या बैठकीमध्ये बरेच विषय आले. सगळ्यांनाच मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि आज सन 2024-25 मध्ये एकूण 1167 कोटी रुपये DPDC मध्ये खर्च झाला. त्यामध्ये जिल्हा वार्षिक योजनेसाठी नाही, पहिलं तर आपण DPDCच्या इतिवृत्ताचा अनुपालन अहवाल मान्यता दिली, बरोबर. 2024-25 जिल्हा वार्षिक योजना जनरल, SCP आणि TSP 31/3/2025 अखेर खर्चास मान्यता देण्यात आली. त्यामध्ये मी काही जनरलचे 937 कोटी, TSP 89 कोटी, SCP 140 कोटी, त्याचबरोबर सन 2025-26 जिल्हा वार्षिक योजना जनरल, SCP आणि TSP अंतर्गत 31/8/2025 अखेरच्या खर्चाचा आढावा घेण्यात आला. त्यामध्ये अनेक लोकप्रतिनिधींनी चर्चा केली. शाळांबद्दल विषय झाला, विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही या बाबतीत दक्षता घेणे. त्याचबरोबर जुन्या गृहनिर्माण सोसायटी कन्व्हिन्स करता त्याची देखील चर्चा यामध्ये झाली. त्याचा सगळे इथं नाही आहे. आणि ULC संदर्भात देखील चर्चा झाली. स्टेम बाबत आपण निर्णय घेतला. जो अधिकारी होता त्याला आपण काढला आणि त्याच्या ॲडिशनल चार्ज दुसऱ्याकडे दिला. जोपर्यंत त्याची कायमस्वरूपी नियुक्ती होत नाही तोपर्यंत चिखलोली आणि धरणाबद्दल देखील या ठिकाणी चर्चा झाली. काळू धरणाबद्दल देखील चर्चा यामध्ये झाली. भविष्यामध्ये पिण्याच्या पाण्यासंदर्भातला जो विषय आहे या संदर्भात देखील चर्चा झाली. त्याचबरोबर उल्हासनगरच्या ओन सोर्स जो आहे, उल्हास नदीतून पाणी लिफ्ट करणे याबाबत देखील चर्चा झालेली आहे. आणि एकंदरीत धरणाच्या बाबतीमध्ये पुनर्वसनाचा प्रश्न आपल्याला टाइम बाउंड पद्धतीने त्याचा सॉर्ट आउट केला पाहिजे. आणि त्यामुळे त्याच्यावर देखील मग यावर एक ऍक्शन प्लॅन तयार करण्याच्या सूचना आपण दिलेल्या आहेत. त्याचबरोबर घोडबंदर रस्ता, सर्व्हिस रोड रुंदीकरण, त्याचबरोबर वाहतूक कोंडीच्या संदर्भात देखील यामध्ये चर्चा झाली. वाहतूक कोंडीमध्ये शॉर्ट टर्म, मिड टर्म, लॉंग टर्म अशा प्रकारची नियोजन आपण जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे. त्यासाठी आपण 15 कोटीची तरतूद, बरोबर, टोटल 15 कोटी सर्व 5 कोटी 15 कोटीचं मागणी तयार झाली. 5 कोटी तरतूद आता आहे ना? येस सर. म्हणजे आपण एकूण 3% ठेवलंय सर. 1%. तर त्यामध्ये तुम्हाला आता जे काय मगाशी आपण म्हटलं, बॅरिकेडिंग असतील, सायनेजेस असतील, हाईट बॅरियर असेल, जे काय असेल, पार्किंग लॉटसाठी मदत करणे असेल, बरोबर, या संदर्भात आपण घ्या. परंतु त्याचबरोबर मोठी आपली जी काय मोठा निर्णय जो घेतला आपण तो MMRDA तर तुमचं डिपार्टमेंट जे आहे ना, ट्रॅफिक सिम्युलेशन, ट्रॅफिक डिकंजेस्ट करणं, येस सर, TNC डिपार्टमेंट, TNC, त्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून एक ट्रॅफिक स्टडी करायचा पूर्ण जिल्ह्याचा. आणि त्यासाठी एक्सपर्ट कन्सल्टंट घेणे, जे जे काही आपल्याला आवश्यक आहे ते सगळं घेणं. आणि MMRDA ने त्याचा पूर्णपणे स्टडी करून वाहतूक कोंडी मुक्त ठाणे जिल्हा अशा प्रकारच्यासाठी आपण एक त्याचा ट्रॅफिक स्टडी करून एक तुमची जी विंग आहे त्या विंगला जबाबदारी देण्याचा निर्णय आपण या आजच्या बैठकीमध्ये घेतलेला आहे. ठाणे जिल्ह्यातल्या पोलिसांच्या वाहन खरेदीसाठी देखील चर्चा झाली. वाढीव निधी तरतूद DPC मधून देण्याचं मान्य केलेलं आहे. JDPच्या शाळा मनपाकडे हस्तांतरित करण्यासंदर्भात कार्यवाही करण्याबाबत त्यामध्ये कंडिशनल NOC देण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे झडपी शाळेच्या दुरुस्ती डागडुजी बाबत DPDC मध्ये कमी तरतूद असली तरी रिअप्रोप्रिएशन मध्ये आपण पुनर्नियोजनामध्ये निधी उपलब्ध करून देण्याबाबत देखील चर्चा झाली. 30-54 ग्रामीण भागातले रस्ते याला निधी कमी पडतोय. त्यामुळे जिल्हाधिकारी आणि त्याचा सर्व काही आढावा घेऊन त्या संदर्भात वाढीव निधीबाबत शासनात प्रस्ताव सादर करावा. नैसर्गिक शेती, शेणखताबाबत देखील
मगाशी कतोरे यांनी ते चर्चा केली, ते नैसर्गिक शेतीचं क्षेत्र वाढवणं या संदर्भात देखील आपल्याला चर्चा झाली आणि कलेक्टरना जिल्हाधिकाऱ्यांना अशा सूचना आपण दिलेल्या आहेत. गट शेती, सुरण आणि लागवड, बांबू लागवड या संदर्भात देखील, कारण शेतकऱ्यांना ज्या माध्यमातून जास्तीचे पैसे कसे मिळतील या संदर्भात देखील पारंपरिक शेतीबरोबर नैसर्गिक शेती आणि आधुनिक शेतीकडे आपला शेतकरी देखील प्रगत शेतकरी आहे आणि आपल्या ठाणे जिल्ह्यातून एक्सपोर्ट पण होते भेंडी आणि डोबळी मिरची, बरोबर. तर प्रगत शेतकरी आहे, त्यांना आपण त्यांचा सत्कार देखील नेहमी करत असतो. त्यामुळे त्यामध्ये देखील शेतकऱ्याला एक शाश्वत उत्पन्न मिळालं पाहिजे यासाठी देखील आपण त्याच्यावर चर्चा झालेली आहे. मानगाव बांबूच्या संदर्भात देखील आपल्या कृषी विभागाने मगाशी सूचना केली. जिल्हाधिकाऱ्यांनी त्याबाबत देखील ठोस जो काही कृती आराखडा आहे, जो कृती कार्यक्रम तो राबवला पाहिजे. मीरा भाईंदर मध्ये पशु चिकित्सालय झेडपीने मनपाकडे हस्तांतरित करण्याबाबत देखील इथं निर्णय झालाय. नवी मुंबई आणि ठाणे एक डीसीपी ट्रॅफिक आणि ठाणे शहरासाठी एक डीसीपी ट्रॅफिक आणि एक ऍडिशनल ट्रॅफिक साठी ऍडिशनल शिपिंग हे पद जे मंजुरीसाठी शासनाकडे सादर केलेलं आहे, या बाबतीमध्ये तात्काळ गृह विभागाशी चर्चा करून त्यांच्या माध्यमातून आपण तेही करून घेऊ. आणि जे काही वाहतूक समस्येबाबत जी यंत्रणा लागणार, मी आताच म्हणालो, जिल्हाधिकाऱ्यांनी त्यामध्ये ट्रॅफिक वार्डन असतील कोऑर्डिनेट करणं आपण त्या संदर्भात आवश्यक आहे. आणि म्हणून महापालिकांना जेवढं आपले रिक्वायरमेंट आहे, रिक्वेस्ट जेवढी आहे त्या प्रमाणात आपण महापालिकांना सूचना देऊन आयुक्तांना त्या बाबतीमध्ये ट्रॅफिक वार्डन आणि ट्रॅफिक कमी करण्यासाठी त्यामध्ये आपण निर्णय घेणं, त्याचं नियोजन करणं आणि त्या बाबतीमध्ये देखील निर्णय घ्या. त्याचबरोबर भिवंडीतली गोडाऊन आहे हे रोटेशन मध्ये सुट्ट्या देणे, ते कलेक्टर म्हणून तुम्ही त्याचं नोटिफिकेशन काढू शकता. तुम्ही तिथली माहिती घ्या तोपर्यंत, म्हणजे जेणेकरून ते रोटेशन मध्ये सुट्टी गोडाऊनला दिली तर जो एकदाच लोड येतो रविवारी, नाही रविवारी सुट्टी असते, पण इतर जे काही एकदा लोड येतो तो डिवाइड होईल आणि त्याचा फायदा ट्रॅफिक डिकंजेस्ट करण्यासाठी होईल. जे रस्ता आहे आपला कापूरबावडी ते वडपे या रस्त्या संदर्भात देखील चर्चा झालेली आहे. त्यामध्ये जो काय म्हणजे अधिकारी कोण, कुठला पोस्ट आहे त्याची, डेप्टी काय नाव आहे, डोंगरे कुठली पोस्ट आहे, डेप्युटी ना. त्याला त्यांनी त्याच्या कामामध्ये दिरंगाई केली. काम जे काही जबाबदारी होती काम वेळेत पूर्ण करून घेणे किंवा काम क्वालिटीचं करून घेण्यामध्ये दिरंगाई केली. त्यामुळे डोंगरे यांना सस्पेंड केलेला आहे आणि त्यांना निलंबित. ते आता कोण गेला तो आता पण तो आहे ना, ऑलरेडी काम करतोय ना, MSRDC आहे ना, तो MSRDC मध्ये आहे. ओके, कोणी जबाबदारी आहे त्याची, जबाबदार वरच्या अधिकारी कोणीतरी असावं. नाही आता त्यांना सांगितलंय तुम्ही आता पुढचं, नाही तर तुम्हाला पुढचं टार्गेट काय 2 नंबर. त्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्याचं म्हणजे हे दिलेलं आहे. स्टेमचं जे आहे अधिकारी घरात संकेत घरात त्यांचा तो चार्ज काढून घेतलाय आणि त्याचा नवीन जे अधिकारी नेमणूक होईपर्यंत त्याचा चार्ज ऍडिशनल चार्ज दुसऱ्या अधिकाऱ्याकडे देण्याचंही ठरलेलं आहे. आणि मला वाटतं की आणखी बरेच विषय यामध्ये चर्चा झालेली आहे.